आपल्या लाडक्या नेत्याला हक्काच्या दादाला अखेरचा निरोप देण्यासाठी दादांच्या समर्थकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली। यावेळी दादांची गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रा काढण्यात येईल। तिथली दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवतायत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अंत्ययात्रा गदिमा सभागृह या ठिकाणून निघणार आहे आणि यासाठीच कुठेतरी गदिमा सभागृहापासून आहे ते मोठ्या संख्येने आहे ते सगळे नागरिक या ठिकाणी जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। चाहते वर्ग खरं तर अजित पवारांवर मोठ्या संख्येने आहेत, कारण की कालपासून खरं तर सगळे जे अजित पवार यांना चाहते होते हे सगळेजण आहेत ते हॉस्पिटल असेल, त्याचबरोबर विद्याप्रतिष्ठान ज्या ठिकाणी खरं तर अजित पवार यांचं पार्थिव आहे ते दर्शनासाठी ठेवण्यात आलेलं होतं, त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आहे ती गर्दी केलेली पाहायला मिळत होती। आणि त्यासाठीच आता या ठिकाणी पुन्हा पोलिसांचा मोठ्या प्रमाणामध्ये आहे तो बंदोबस्त आहे तो लावण्यात आलेला आहे। काठेवाडीला खरं तर त्यांच्या मूळ गावी प्रथम अंत्यदर्शनासाठी आहे ते पार्थिव ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर गदिमा सभागृह आणि या गदिमा सभागृहापासून ते 1 किलोमीटरचं खरं तर हे अंतर आहे ते विद्याप्रतिष्ठान, त्या ठिकाणी खरं तर अजित पवार यांच्या पार्थिवावर आहे ते अंत्यसंस्कार आहे ते करण्यात येणार आहे। व्हिडिओ राकेश सह गणेश कवडे, साम टीव्ही, बारामती।